नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण नवीन पदार्थ बघणार आहोत आणि आजचा पदार्थ आहे पाणीपुरी. आपण बाहेर पाणीपुरी खातो, तर आपण तीच पाणीपुरी घरी बनवणार आहोत आणि ती कशी बनवायची हे आपण बघणार आहोत. चला, तर आपण आता साहित्य बघूया. पाणीपुरी बनवणार आहोत आणि त्यासाठी आपण चिंच भिजवून घेतलेली आहे. मी एक बाउलभर एवढी चिंच घेतलेली आहे. ती आता भिजत ठेवली होती मी. आता ती चांगली भिजली आहे. एक अर्धा तास मी भिजत ठेवली होती. आता हे आपण मिक्सरमधनं गूळ आणि चिंच ह्याचं आपण चटणी करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकताय मी चिंचेचं पाणी केलेलं आहे. चिंच आणि गूळ घालून मी हे छान असं चिंचेचं पाणी झालेलं आहे. आता आपल्याला तिखट पाणी करायचं आहे. तर त्यासाठी आपण काय काय साहित्य आहे ते पण बघूया. तर तिखट पाणी करण्यासाठी मी इथं थोडा पुदिना घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर आणि एक मिरची घेतलेली आहे. कारण का मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी एकच घेतली आहे. तर आता ह्याचं आपण तिखट पाणी करून घेऊया. आपण तिखट पाणी करून घेतलेलं आहे. आता या तिखट पाण्यामध्ये आपण मी सुहानाचा पाणीपुरी मसाला आणलेला आहे. तर आपण हा पाणीपुरी मसाला, हा 2 चमचे पाणीपुरी मसाला आहे. तर हा पाणीपुरी मसाला आपण आता तिखट पाण्यामध्ये घालूया, पुदिन्याच्या पाण्यामध्ये आपण घालूया. आता मी हा पाणीपुरी मसाला तिखट पाण्यामध्ये घालत आहे. हा 2 चमचे आहे. तर आपण ह्यात घालून घेऊया. तर मी तिखट पाण्यामध्ये मी पाणीपुरी मसाला घालून घेतलेला आहे. आता आपण पाणीपुरी आणि कांदा वगैरे चिरून घेऊया आता पाणीपुरीसाठी. पाणीपुरीची तयारी पाणीपुरी आपण इथं घेतलेल्या आहेत आणि कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर चिरून घेतलेला आहे. तर आपण या पुऱ्यांमध्ये आपण पाणीपुरी तयार करून घेऊया. तर मी पाणीपुरी रेडी करून घेतलेली आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही ही पाणीपुरी करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये सांगा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये असेच अनेक पदार्थ घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.